नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ तयार करण्याचं कारण म्हणजे 9 मे 2023 रोजी ग्रामविकास विभागाच्या ज्या आहेत तर त्या नवीन GR त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे. याच्यामध्ये गट क संवर्गामध्ये ज्या काही भरती परीक्षा होतात तर या भरती परीक्षांची जी रिक्त पदे आहेत तर ती भरण्यासाठी नव्याने सुधारित सूचना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. मग या सुधारित सूचना म्हणजे नक्की काय, तर परीक्षेची काठिण्य पातळी कशी असेल, कोणत्या विषयाला किती वेटेज असेल, त्याचबरोबर कोणत्या परीक्षेचा सिलेबस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला डिटेल त्याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. मुख्यत्वे या ज्या काही परीक्षा होत्या या परीक्षांमध्ये तांत्रिक जो सिलेबस होता, जो टेक्निकलचा सिलेबस होता, त्या टेक्निकलच्या सिलेबसमध्ये आपल्याला अभ्यास कसा करावा, काठिण्य पातळी किती असावी, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात त्याच्याबद्दल संभ्रम राहायचा, नीट माहिती नसायची. तो जो काही संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न या GR नुसार होणार आहे. आणि हा GR आत्ताच नाही तर अजून ह्याच्या पुढेही आपल्याला मदतीला लागणार आहे, कारण की अभ्यास करताना हे जे वेटेज आहे, हे जे काही सिलेबस आहे तो आपल्याला या ठिकाणी कामात येणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नीट बघा. तुम्हाला कृषी रिलेटेड ज्या काही पदं आहेत तर त्या पदांसंबंधीची जी माहिती आहे मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत आणि त्याचा सिलेबस कसा असणार आहे, वेटेज कसा असणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कृषी संबंधित कृषी अधिकारी विस्तार हे जे पद आहे गट क संवर्गातलं, तर या पदाची भरती हे जिल्हा परिषद मार्फत किंवा ग्रामविकास विभागामार्फत केली जाणार आहे. मित्रांनो, याच्या आधी कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी विस्तार अशा 2 पद होते, पण कृषी अधिकारी हे जे पद आहे ते आता शासनाच्या म्हणजे कृषी विभागाच्या अखत्यारीत त्या ठिकाणी आलेलं आहे, ज्याच्याकडे क्वालिटी कंट्रोलचं काम असतं. पण कृषी अधिकारी विस्तार हे पद जिल्हा परिषद अंतर्गतच आहे, त्याच्यामुळं ZPCची भरती करणार आहेत. या पदासाठी पदवीचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांची डिग्री झालेली आहे, हे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. मित्रांनो, आपण याची काठिण्य पातळी किंवा वेटेज बघूया. तर बघा, या ठिकाणी एक प्रश्न जो आहे तो 2 मार्काला असणार आहे. असे 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्काला, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. या ठिकाणी बघा, 15 प्रश्नांचं वेटेज मराठीला दिलंय, इंग्रजीला 15, सामान्य ज्ञानला 15 आणि सामान्य ज्ञान इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत असणार आहे. त्याच्यानंतर बुद्धिमापन आणि गणित संबंधित जे आहेत तर हे पण मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेत प्रश्न विचारणार आहेत आणि याचं वेटेज इथे पण 15 प्रश्न असणार आहेत. तांत्रिक विषयाला या ठिकाणी जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे आणि 40 प्रश्न जे की एकूण 80 मार्काचे असणार आहेत असे या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे तांत्रिक विषय म्हणजे आता कृषी अधिकारी विस्तार हे जे पद आहे याच्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चरचा डिटेल सिलेबस आणि अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. 120 मिनिटं वेळ असेल आणि इंग्रजी मराठी इंग्रजी जे आहे त्याची काठिण्य पातळी त्याचा दर्जा 12वीचा असणार आहे आणि कृषी संबंधी जे काही प्रश्न असतील टेक्निकल तर त्याचा दर्जा हा पदवीचा असणार आहे. आणि त्याच्यामुळे पदवीचे विद्यार्थीच या परीक्षेसाठी ॲप्लिकेबल राहणार आहेत, पदविकेचे नाही म्हणजे डिप्लोमाचे नाहीत. ठीक आहे, तर आता बघा मित्रांनो, मराठीची काठिण्य पातळी 12वी दिलेली आहे, इंग्रजीची काठिण्य पातळी 12वी दिलेली आहे. सिलेबस दिलेला आहे. सिलेबस अशा पद्धतीने दिला आहे की त्याच्यामध्ये ग्रामरचा किंवा इंग्रजीचा संबंधी कोणताही प्रश्न फिरून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इंग्रजीमध्ये बघा, कॉम्प्रेन्शन, ॲडम फ्रेजेस, ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर आणि जनरल वोकॅब्युलरी म्हणजे प्रश्न कशा ही पद्धतीने विचारायला या ठिकाणी वाव दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी जी आहे त्याची काठिण्य पातळी ही पदवी दिलेली आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हे सोपे असणार नाहीत असं याच्यावरून दिसतं आहे, कारण की पदवीची काठिण्य पातळी असणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी बुद्धीला आपल्याला कस लागेल अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, सामान्य ज्ञान. या ठिकाणी सामान्य ज्ञानमध्ये जे काही विषय येतात, मग इतिहास असेल, भूगोल असेल,
राज्यघटना असेल, त्याच्यानंतर आर्थिक सामाजिक विकास असेल, इकॉनॉमिक्सचा पार्ट, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी, यासारखे जे विषय आहेत तर या सगळ्या विषयांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि याची काठिण्य पातळी ही पदवी हीच दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण जे पाहिलं ते GS बद्दल होतं. आता जो काही आपला ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे, ॲग्रिकल्चरचा कोर सिलेबस आहे, तो या ठिकाणी त्याचा सिलेबस अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला टॉपिक विषयाअंतर्गत कोणते सब टॉपिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जसा कृषी सेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस असतो तर त्याचंच एक छोटं स्वरूप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. काही पार्ट हा जसाच्या तसा त्याच्यातला या ठिकाणी घेतलेला तुम्हाला बघायला मिळणार आहे. जो काही जास्त टेक्निकल पार्ट आहे तो मात्र याच्यातून वगळलेला आहे. मात्र मित्रांनो, आता याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे तो व्यवस्थित आणि समग्र अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे. प्रत्येक विषयाला हात घालून त्याचा डीप स्टडी त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर म्हणजे तुमचं ध्येय जर मोठं असेल तर हे छोटे छोटे टार्गेट्स अचीव करायला त्या ठिकाणी फार काही अवघड तुम्हाला जाणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, अभ्यास करताना तुम्ही कृषी सेवा मुख्य आणि राज्यसेवा जे काही पदवीचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर UPSC या सगळ्यांचा सिलेबस बघून त्या ठिकाणी अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला आता ठरवलं गेलं पाहिजे. आता राहिला या ठिकाणी या सिलेबसचा विषय. तर बघा, जसं आपलं ॲग्रिकल्चर MPSCच्या मुख्य परीक्षेला दिलेलं आहे बेसिक्स ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स हे सुद्धा आता नव्याने ॲड झालेलं आहे. म्हणजे बघा, याच्या आधी अशा प्रकारे कोणतंही स्ट्रक्चर त्या ठिकाणी नव्हतं आणि करंट अफेअर्सवर प्रश्न खूपच नगण्य असायचे. तर ते मात्र आता याच्या पुढे होणार नाही. तुम्हाला काही प्रश्न हे त्याच्या रिलेटेड फेस करावे लागणार आहेत. करंट अफेअर्सही त्या ठिकाणी वाचावं लागणार आहे, मासिकं, त्याच्यानंतर न्यूजपेपर्स हे सुद्धा वाचावं लागणार आहे. तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बघा, ॲग्रोनॉमीमध्ये टिलेज वगैरे ते काही जे काही जनरल पार्ट आहे ॲग्रोनॉमीचा तो पार्ट, त्याच्यानंतर वॉटर रिसोर्सेस इन इंडिया महाराष्ट्र म्हणजे वॉटर रिलेटेड पार्ट, त्याचं इरिगेशन शेड्युलिंग वगैरे, त्याच्यानंतर वीड त्याच्या रिलेटेड जे काही माहिती आहे ती, त्याच्यानंतर फार्मिंग सिस्टीम्स यासारखा सिलेबस हा ॲग्रोनॉमीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जेनेटिक्स अँड बॉटनी. बघा, याच्या पूर्वीचे जे जी परीक्षा होती सरळ सेवा भरतीच्या ज्या परीक्षा असायच्या त्याच्यामध्ये हा पार्ट नसायचा. जेनेटिक्स अँड बॉटनीवर प्रश्न नसायचे. फार तर सीड टेक्नॉलॉजी या विषयावर प्रश्न आलेले असायचे बॉटनीत जर विचारायचे. पण आता बघा, तुम्हाला फ्लोरल बायोलॉजी, त्याचबरोबर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, डिफ्युजन, ऑस्मॉसिस, ट्रान्सपिरेशन अँड स्टोमॅटल फिजिओलॉजी म्हणजे तुम्हाला आता पेशींपर्यंतचा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. त्याच्याबरोबर जे रेग्युलर आपल्या सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारते, सीड प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी, ॲग्रो फॉरेस्ट्री ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे जेनेटिक्स अँड बॉटनीमध्ये. त्याच्यानंतर सॉईल सायन्समध्ये जे काही सॉईल सायन्स, सॉईलची डेफिनेशन, सॉईलबद्दलची माहिती, खडकांबद्दलची माहिती, सॉईल सर्वे, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन यासारखी ज्या काही रेग्युलर पार्ट आहे सॉईलचा तर तो या परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. वेगवेगळे फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स या ठिकाणी फार लिमिटेड प्रश्न असायचे. याच्या आधी तुम्हाला ब्रीड्सवर प्रश्न असायचे. त्याच्यानंतर थोडेफार प्रश्न हे आपल्याला कुटीर उद्योग जो काही आहे याच्या रिलेटेड म्हणजे कुक्कुटपालन असेल, त्याचबरोबर शेळीपालन असेल, याच्यावर काही प्रश्न विचारले जायचे आधी. पण आता तुम्हाला जे काय आहे तर ॲनिमल्सचं डिफरंट लाईव्हस्टॉक फार्मिंग, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, डायजेशन, क्लासिफिकेशन अँड कॉम्पोजिशन ऑफ फीड्स हा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स जे आहे तर इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट, फूड सिक्युरिटी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर मार्केटिंग याच्यावर प्रश्न विचारले जातील. ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये रुरल सोशिओलॉजीचा जो पार्ट आहे, एक्सटेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन, एक्सटेन्शन इव्हॅल्युएशन मेथड म्हणजे डिग्रीमध्ये जे काही तुम्ही शिकलेले आहात
ते सगळं आता इकडं अप्लाय होणार आहे. त्याच्यामुळं डिग्रीमध्ये ज्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, मन लावून अभ्यास केलेला आहे, त्याला हा सिलेबस कव्हर करणं फार काही अवघड गोष्ट असणार नाही. ठीक आहे. एंटॉमॉलॉजीमध्ये वेगवेगळे इन्सेक्टचे टाईप्स, वेगवेगळे त्याचे इन्सेक्टिसाइड्सचे प्रकार, क्लासिफिकेशन, फॉर्म्युलेशन्स, त्याच्यानंतर ETL लेवल म्हणजे काय, ETL लेवल वाढलं तर काय होतं, कमी झालं तर काय होतं, त्याच्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल कशा प्रकारे केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. कृषी सेवकची आपली जी बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हा जो पार्ट आहे हा अत्यंत डीपली, जेवढं गरजेचं आहे तेवढं व्यवस्थित पद्धतीने घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजीमध्येही सेम तुम्हाला फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरस ह्याच्यातलं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर फंजाय म्हणजेच फंगस बद्दलचं क्लासिफिकेशन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर वेगवेगळे डिसीजेस आणि त्याचे टाईप्स याच्यावरही प्रश्न असू शकतात. ड्रेनेज अँड इरिगेशन, जे सरळ सेवा भरतीमध्ये ज्याच्यावर खूप सारं वेटेज असतं ते म्हणजे ड्रेनेज अँड इरिगेशन. कारण की दिवसेंदिवस पाण्याचं जे वाढतं महत्त्व आहे, पाणी अडवा पाणी जिरवा ही जी कन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी ह्याच्या रिलेटेड माहिती जो काही परीक्षार्थी आहे त्याला आहे की नाही हा पेपर सेटर चेक करत असतो आणि याच्यावर खूप सारे प्रश्न असतात. त्याच्यामुळे ह्या महत्त्वाच्या पार्टवरही प्रश्न भरपूर असतात. त्याच्यामुळे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. याच्यामध्ये पर्पज ऑफ इरिगेशन, त्याचबरोबर स्प्रिंकलर इरिगेशन, वॉटर लॉगिंग, ड्रिप इरिगेशन वगैरे अशा जे काही इरिगेशनच्या कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या टाईप्स आहेत, तर याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. हॉर्टिकल्चर म्हणजे डिग्रीमध्ये तुम्ही जे काही हॉर्टिकल्चर शिकलेले आहात ते या ठिकाणी 10 ओळींमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होईल याची काळजी घेतलेली आहे आणि सिलेबस हा वाढलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिशरीज. ठीक आहे. आता सरळ सेवा भरतीला 1-2 प्रश्न फिशरी या टॉपिकवर विचारले जातात, ते त्या ठिकाणी कंटिन्यू राहू शकतं आणि 2 ते 3 प्रश्न ह्याच्यावर आपल्याला एक्सपेक्टेड राहतील, फिशरीजवर एक्सपेक्टेड राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो कमी वेळेत जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला कशा प्रकारचा आहे हे सांगण्याचा आणि समजवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. डिटेल तुम्हाला या GR बद्दलची जी माहिती असेल किंवा सिलेबस बघायचा असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला हा GR जो आहे तो अवेलेबल करून दिला जाईल. आणि ही जी काही पोस्ट आहे या पोस्ट रिलेटेड तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती तुम्हाला या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल. त्याच्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.